जय शिवराय मित्रांनो, एप्रिल महिन्यात गारपीट आणि अवेळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आता एक महत्त्वाची दिलासादायक अपडेट समोर आलेली आहे। राज्य सरकारने 12 जून 2026 रोजी अधिकृत निर्णय घेत येथे पाहू शकता 12 जून 2026 रोजी अधिकृत निर्णय घेत 11 जिल्ह्यातील येथे पाहू शकता 11 जिल्ह्यातील 16,267 शेतकऱ्यांसाठी तब्बल 14,58,90,000 रुपयांची नुकसान भरपाई ही मंजूर केलेली आहे। मित्रांनो, ही मदत फक्त घोषणा नाही तर प्रत्यक्षात लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। यापूर्वी येथे पाहू शकता जानेवारी ते मार्च दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सुमारे 166 कोटींचा निधी मंजूर झाला होता आणि आता त्याच मालिकेत एप्रिलमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही दिलासा मिळतोय। आता जरा जिल्हानिहाय बघूया तर पाहू शकता पुणे विभागात सर्वाधिक शेतकरी लाभार्थी आहेत। पुणे, सोलापूर आणि सातारा मिळून जवळपास 9,842 शेतकऱ्यांना सुमारे 7,92,00,000 रुपयाची मदत मिळणार आहे। तर येथे पाहू शकता छत्रपती संभाजीनगर विभागात नांदेड, धाराशिव आणि हिंगोली मिळून सुमारे 2,96,00,000ची मदत दिली जाणार आहे। तर अमरावती विभागात अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुमारे येथे पाहू शकता 3,69,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही रक्कम थेट DBT द्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। त्यामुळे कोणत्याही मध्यस्थीशिवाय थेट फायदा मिळणार आहे। आता पुढे काय? सरकारच्या माहितीनुसार एप्रिल नंतर मे आणि जून महिन्यात जे शेतकरी नुकसानग्रस्त झाले आहेत त्यांच्यासाठी लवकरच वेगळा GR शासन निर्णय येणार आहे। म्हणजेच अजूनही मदतीची प्रक्रिया सुरू आहे। तर येथे पाहू शकता त्यामुळे सध्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे त्यांना घाबरायची गरज नाही। टप्प्याटप्प्याने सर्वांना मदत मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे कारण अनेक वेळा अफवा पसरतात की मदत मिळत नाही किंवा यादीत नाव नाही, पण येथे पाहू शकता प्रत्यक्षात प्रक्रिया सुरू आहे आणि निधी टप्प्याटप्प्याने दिला जातो। थोडक्यात सांगायचं झालं तर येथे पाहू शकता 16,267 शेतकरी हे पात्र झालेले आहेत। त्यांच्यासाठी 14,58 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे। लवकरच खात्यात जमा होणार आहेत पैसे आणि पुढील महिन्यांसाठी ही मदत प्रक्रिया सुरू होणार आहे। अशाच खात्रीशीर आणि अपडेट माहिती तयार रहा। पुढील अपडेटमध्ये आपण मे जून नुकसान भरपाईबद्दल सुद्धा सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।